असे ऐकले होते की मगध देशातही अशा प्रकारे ध्यान मार्ग संपन्न योगी आहे, त्यांच्या पद्धतीचे हे शिक्षण मिळवावे असा त्याने विचार केला। त्याप्रमाणे गौतम मगध देशात गेला। त्यांना असे आढळून आले की त्यांच्या ध्यान मार्गाची प्रक्रिया जरी श्वासोच्छ्वास नियंत्रणावर आधारित होती तरी कौशल देशातील प्रचलित प्रक्रियेपेक्षा ती निराळी होती। ही प्रक्रिया श्वासोच्छ्वास करण्याची नव्हती तर श्वासोच्छ्वास थांबवून चित्ताची एकाग्रता साधण्याची होती। गौतम ही प्रक्रिया शिकला। श्वासोच्छ्वास थांबवून चित्ताची एकाग्रता करण्याचा जेव्हा त्याने प्रयत्न केला तेव्हा त्याचा ओछणारे तीव्र आवाज आपल्या कानातून बाहेर पडत आहेत आणि जणू काही तीक्ष्ण टोकांच्या सुरेने आपले डोके टोचले जात आहे असे आढळून आले। ती दुःखदायक प्रक्रिया होती तरी पण ती आत्मसात करण्यात गौतम यशस्वी झाला। समाधी मार्गाचे त्यांचे शिक्षण अशा प्रकारचे होते। बघा भगवंत आता मगध देशामध्ये गेलेले आहेत आणि तिथे पण एक ऋषीमुनी आहेत। आता गौतम बुद्धांना काय करायचे, समाधी कशी मिळेल, कोणत्या मार्गाने मिळेल याचा ध्यास लागला होता आणि सगळ्या ऋषीकडून काय काय आपल्याला ज्ञान मिळेल ते मिळवत गेले आणि पुढे पुढे ते विचारत गेले की पुढे कोण आहे। तर मला आता विचारले की पुढे मला कोण मार्गदर्शन करेल, तर ते मगध देशामध्ये गेले आणि तिथे त्यांनी तिथलं ज्ञान प्राप्त केलं। श्वासोच्छ्वास नव्हता तिथं, त्याच्यावर नियंत्रण वगैरे किंवा तो प्रकार समाधीचा नव्हता, तर वेगळ्या प्रकारचा होता की श्वास रोखून धरणं। तर श्वास रोखून धरल्यावर आपल्या कसं होते उद्भवती नाही आणि तसाही त्यांना पण तसं जाणवलं आणि असे काटे टोचल्यासारखं, कानातून आवाज आल्यासारखं आणि आपल्या डोक्यामध्ये सुया टोचल्यासारखं। मग भगवंतांना वाटलं की हे समाधीचा मार्ग काही सोयीस्कर नाही असं त्यांना वाटलं आणि ते पुढे निघाले। वैराग्याची कसोटी। गौतमाने सांख्य आणि समाधी मार्ग याची कसोटी घेतली होती, परंतु वैराग्य मार्गाची घेतल्याशिवाय त्याने भृंग ऋषीचा आश्रम सोडला नाही। त्यांना असे वाटले की त्या मार्गाची ही कसोटी घ्यावी आणि स्वतः अनुभव घ्यावा, म्हणजे त्याविषयी आपल्याला अधिकारवाणीचे बोलता येईल। त्याचप्रमाणे गौतम गया नगरीत गेला। तिथून सभोवतालच्या प्रदेशाची त्याने पाहणी केली आणि पूर्वेला येथे गयेचे राजश्री नगरी यांच्या वैराग्य मार्गाचा अभ्यास करण्यासाठी वस्ती करण्याचे त्यांचे निश्चित केले। वैराग्य मार्गाच्या अभ्यासासाठी निरंजना नदीच्या काठी ते निर्जन आणि एकांतस्थळी होते। राजगृहात असताना त्याला जे परिव्राजक भेटले होते आणि शांततेची वार्ता ज्याने आणली होती ते 5 परिव्राजक त्यांना पूर्वेला येथे आणून ते देखील वैराग्याचा अभ्यास करीत होते। आता भगवंत गयेमध्ये गेलेले आहेत आणि तिथे बसले त्या आश्रमामध्ये गेलेले आहेत वैराग्य घेण्यासाठी। आपल्या भाषेमध्ये समजा आपण संन्यास घेण्यासाठी संन्यासी वगैरे असं बोलतो, परंतु ते वैराग्याची कसोटी करण्यासाठी गयेमध्ये गेले। तिथला परिसर वगैरे पाहिला आणि तिथं लोक सगळे जाऊन आलेले असतील, पाहिलेले असतील निर्जनस्थळी, म्हणजे तिथं असं कोणीच नाही, एकांतात असे गुरु वेदाच्या गावी गौतम बुद्ध तिथं समाधी घेऊन बसलेले आहेत। त्या भिक्षूंनी त्यांना तेथे पाहिले आणि त्याने आपल्याला बरोबर घ्यावे म्हणून त्याने त्यांना विनंती केली। गौतमाने त्यांची विनंती मान्य केली। नंतर त्यांच्या आज्ञा शिष्याप्रमाणे वागून त्यांनी त्यांची आदरभावाने सेवा केली व नम्रतेने त्यांच्या बरोबर राहू लागले। गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या व आत्मक्लेश यांचे स्वरूप अत्यंत उग्र होते। काही वेळा तो भिक्षेसाठी 2 घरी जाईल, पण 7पेक्षा अधिक तासांची भिक्षा तो स्वीकारेल नसे। दररोज तो फक्त 1 वाटीभर अन्नावर जगत असे, पण 7 वाट्यांपेक्षा अधिक अन्न तो स्वीकारेल नसे। काही वेळा तो दिवसाकाठी एकदाच किंवा दर 2 दिवसांनी 1 वेळ याप्रमाणे जेवत असे। कधी आठवड्यातून एकदा तर कधी 15 वाड्यातून एकदा याप्रमाणे ठराविकच प्रमाणात अन्नभक्षण करण्याचा त्याचा कडक नियम असे। भगवंत असं आपल्यासारखं पोटभर असं जेवत होते। त्यांनी आता याच्यामध्ये बुद्धगयामध्ये गेलेले आहेत, सांगायचं राहिलं त्यांना ते 5 तपस्वी होते ते तिथे भेटलेले आहेत आणि त्या तपस्वीनं भगवंताचं असं आनंदाने स्वागत केलेलं आहे, त्यांचा सत्कार केलेला आहे। आणि मग भगवंत तिथे गेल्यावर त्यांना काय करायचे
की फक्त ज्ञान मिळवण्यासाठी त्यांची एवढी भटकंती चालली, वैराग्य घ्यायचे, समाधी घ्यायची आणि मग ते काही वेळा भिक्षेसाठी घरभर फिरायचे आणि फक्त ते 2 घासच अन्न घ्यायचे आणि एक वाटीभर घ्यायचे. नंतर ते 2 घासावर आले नाही तर वाटीभर अन्न फक्त ते दररोजचं सेवन करत होते. त्यांच्या वैराग्याचा अभ्यास अधिकाधिक होऊ लागल्यावर हिरव्या वनस्पती किंवा रानातले ज्वारी, बाजरीसारखे धान्य किंवा पाण्यातल्या वनस्पती किंवा भाताच्या पुसाच्या आत सापडणारे तांबडे पीठ किंवा भातावरची पेज अथवा तेल बियांचे पीठ एवढाच त्यांचा आहार असते. जंगली फळे, कंदमुळावर किंवा वाऱ्याने झाडावर वरून पडलेल्या फळावर तो आपली गुजरा करीत असे. त्यांचे कपडे कागदाचे, धुळीच्या ढिगात सापडलेल्या तागासारख्या चिन्हाचे, झाडाच्या सालीचे, काडविटांच्या संबंध किंवा अर्ध्या कातऱ्यांचे, गवताचे, झाडाच्या सालीचे किंवा लाकडाच्या पट्ट्यांचे, माणसांचे किंवा जनावरांचे केस विणून केलेल्या घोंगडीचे किंवा घुबडाच्या पंखाचे असत. त्याने आपल्या डोक्याने व दाढीचे केस उपटून टाकले. उभे राहून घेतलेले आसन तो बसण्यासाठी केव्हाही सोडून देत नसे. मांडी घालून बसल्यानंतर तो कधी उठत नसे, तर मांडी घालून बसलेल्या स्थितीत राहूनच तो हालचाल करीत असे. आता बोलताना एका वाटीवरून त्यांनी कोणतं अन्न प्राशन करायला, जंगली फळे, कंदमुळे नाही का आधी मानव करत होते तसं, आणि धान्य शेतात आलेलं किंवा साडीचं त्याच्यावर पीठ वगैरे थोडं थोडं ते खायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. कारण आणि त्यांचे कपडे पण सालीचे, घोड्याच्या पंखाचे किंवा असे मळकट चिंध्याचे असे एवढ्या राज्यामध्ये राजवैभवातून आलेले भगवंत कशासाठी करत आहे तर ज्ञानासाठी. त्यांना ज्ञान घ्यायचे आणि ते आपल्याला वाटायचं आहे. आणि बघा ते जे आसन करत होते म्हणजे समाधी लावत होते, उभं राहिले ते उभंच राहायचे, बसलं तर बसूनच राहायचे. सारखी त्यांच्या समाधीमध्ये कुठेही व्यत्यय आदत नव्हते. मांडी घालून बसलं की सारखं मांडी घालून बसायचं, उभं राहिलं की उभेच राहायचे. आणि त्यांचे कपडे माणसाच्या केसांचे किंवा प्राण्यांच्या केसांचे आणि ते उशाला मृत जनावरांचे खडे सुद्धा घ्यायचे आणि ते तिथं निर्जल स्थळी राहत होते. अशा प्रकारे निरनिराळ्या पद्धतीचा अवलंब करून तो वैराग्याला इतक्या पराकोटीला केला की आपल्या शरीराला पराकाष्ठेच्या यातना आणि वेदना देण्यासाठी तो जगू लागला. शेवटी तो इतक्या किळसवाण्या अवस्थेत येऊन पोहोचला की त्याच्या अंगावर चिखल आणि घाण यांचे घराच्या वर इतके साचले की शेवटी ते आपोआप पडू लागले. अरण्याचा भयान अशा अंतभागात त्याने आपली वस्ती केली होती. तो भाग कोणाच्याही अंगाला थकाप होईल इतका भयान होता. त्या जाण्याचे धाडस केवळ मूर्ख मनुष्यच करू शकला असता. जेव्हा हिवाळ्यात रात्री अत्यंत कडक थंडी पडत असे तेव्हा कृष्ण पक्षाच्या रात्री तो उघड्या हवेत राहत असे आणि दिवसा तो काळ्या खुद्द गर्द झाडीत राहत असे. परंतु पावसाळ्यापूर्वी जेव्हा कडक उन्हाच्या शेवटचा महिना येईल तेव्हा दिवसा तो अंग भाजून काढणाऱ्या उन्हात राहील आणि रात्री गुदमरून टाकणाऱ्या गर्द झाडीत राहील. जळलेल्या हाडांची उशी करून तो स्मशानात झोपेल. त्यानंतर गौतम दिवसाकाठी फक्त डाळीच्या एखाद्या दाण्यावर, एखाद्या तिळावर किंवा तांदळाच्या एखाद्या कणावर गुजारा करू लागला. ज्यावेळी दररोज तो फक्त एक फळ खाऊ लागला त्यावेळी त्यांचे शरीर अत्यंत तीक्ष्ण झाले. तो आपले पोट चाचू लागला तर त्याच्या पाठीचा कणा त्याच्या हातात लागे आणि जर तो पाठीचा कणा जर चाचू लागला तर त्याचे पोट त्याच्या हातात लागे. इतके त्यांचे पोट त्यांच्या पाठीच्या कण्याला चिकटले होते आणि याचे कारण तो अत्यंत कमी खात होता. भगवंताची कशी अवस्था झालेली आहे, कारण ते समाधी लावून जंगलामध्ये बसलेले आहेत. भयानक असं जंगल, दिवसा सुद्धा तिथं अंधार असायचा, प्राणी असायचे, परंतु ते तिथं समाधी लावून बसलेले आहेत. आणि फक्त अंधार असेल तर ते बाहेर बसायचे त्या रात्रीला, परंतु आणि दिवसा ते त्या जंगलामध्ये जाऊन बसायचे. त्यांना कशाची भीती वाटत नव्हती, काही नाही. अशी समाधी लावली की त्या किळस पाण्यात त्यांचं शरीर झालं. म्हणजे काय झालं की त्यांच्या अंगावर चिकन मातीचे असे स्तर जमले, आपल्या भाषेमध्ये वाळवून जमलं आणि ते परत खाली पडायचा चिखल माती, पुन्हा त्यांना त्यांच्या अंगावर चढायचं. असं त्यांची दिनचर्या तिथे बसून होते. त्यांना भीती म्हणजे कशाचीच नव्हती आणि अन्नाचा फक्त डाळीचा एक कण खायचे आणि त्या जंगलामध्ये ते आपला गुजरात करायचे. तिथं असं
म्हणजे मूर्ख माणसाची उपाधी की जो वेडा आपल्याला कशाचा माहित असत तोच तिथं जाऊ शकत. पण भगवंत कशासाठी बसले होते? ज्ञान घेण्यासाठी तिथं बसलेले होते. समाधी लावून त्यांना कशाचीच समा नव्हती. त्यांनी हे मांडी घालून बसले असतात बसले, त्यांनी डोळे उघडे नाही ठेवले, काही नाही, त्यांच्या अंगावर एवढं वाळून चढलं तरी त्याची त्यांना परवा नव्हती. आणि अन्न पण घेता गेले, मग त्यांचे पोट पाठीला गेलं, कन्याला भेटलं आणि तिथं त्यांची खुशी अशी केलेले, पाठीला गेले, दातांना खूप कष्ट झालेले, नुसते हाडाहाड झालेले असे भगवंत त्यांनी कशाचीच पर्वा केली नाही, कारण त्यांना ज्ञान प्राप्त करून घ्यायचं होतं. वैराग्याचा त्याग. गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या आणि त्यांचे आत्मक्लेश यांचे स्वरूप अत्यंत उग्र होते. अशा प्रकारची त्यांची तपश्चर्या व आत्मक्लेश 6 वर्षापर्यंत चालले होते. 6 वर्षानंतर त्यांचे शरीर इतके क्षीण झाले होते की त्याला हालचाली करता येत नव्हती. तरीही त्याला नवीन प्रकार दिसला नव्हता आणि ज्या प्रश्नावर त्यांचे मन केंद्रित झाले होते त्या एक दुःखाविषयीच्या प्रश्नांचा त्यांचा यत्नचित्तही उलगडला झाला नव्हता. तो स्वतःशीच विचार करू लागला, हा मार्ग वासनामुक्त होण्याचा किंवा पूर्ण ज्ञानाचा अथवा मुक्तीचा नाही. कारण काही जर इतर लोकांसाठी दुःख भोगतात तर इतर लोक स्वर्ग लोकांसाठी कष्ट सहन करतात. आशेच्या पाठीमागे लागल्यामुळे दुःखी ठरलेले आणि नेहमी ध्येयच्युत होणारे सर्व प्राणी मात्र सुखाच्या आशेने निश्चितपणे दुःखात पडतात. भगवंतांनी एवढी साधना केली परंतु त्यांना ज्ञान प्राप्त झालेले नाही. आणि मग आता ते वैराग्याचा त्याग केला. त्यांनी वैराग्य घेतलं होतं नाही का? तिथं एवढ्या स्थितीमध्ये बसले होते, अन्नाचा करणं अगोदर वाटीवर खाल्लं, नंतर थोडे थोडे खाल्लं आणि त्यांनी नंतर एक डाळीचा फळ खाल्ला. एवढं अंगावर त्यांचं ते म्हणजे खणा येईल असं त्यांचं शरीर झालं, तरी पण त्यांना तिथं ज्ञान प्राप्त झाले नाही. आणि मग त्यांना वाटलं की आपल्याला इथं काहीच मिळालं नाही, एवढं आपण त्याग केला, एवढं आपण इथं साधनेत बसलो, ज्ञान प्राप्त करण्यासाठी बसलो, परंतु आपल्याला इथं काहीच मिळाले नाही. आणि मग त्या वैराग्याचा त्यांनी काय केला? त्याग केला, म्हणजे ते सोडून दिलं वैराग्य आणि आता ते पुढे निघालेले आहे. माझ्या बाबतीत देखील काहीसे असे झाले नाही काय? मी रोज दोष देतो की प्रयत्न नव्हे, कारण हा प्रयत्न हीच दर्जाचा मार्ग टाळून उच्च दर्जाचा मार्ग अनुसरण्याचा आहे. माझा प्रश्न असा आहे की शारीरिक क्लेशांना धर्म म्हणता येईल काय? ज्या अर्थी मनाच्या प्रेरणेने शरीर कार्य करते किंवा कार्य करण्याचे थांबते त्या अर्थी विचारांवर ताबा ठेवणे हेच योग्य होय. विचाराखेरीज शरीर हे कचऱ्याप्रमाणे आहे. जर केवळ शरीराचाच विचार करायचा असता तर आत्मशुद्धीचे पावित्र्य लागले असते, पण मग कर्त्यामध्ये ही पावित्र्य असतेच, पण त्यांचा काय उपयोग? ज्यांची शक्ती नष्ट झाली आहे, भूक तहान आणि थकवा यांनी जो गोळ केला आहे, थक्यामुळे ज्यांचे मन शांत राहिलेले नाही त्यांचा नवा प्रकाश प्राप्त होऊ शकत नाही. जे ध्येय मनाच्या साह्याने गाठायचे आहे ते ज्याला संपूर्ण शांतता लाभलेली नाही ते कसे गाठू शकेल? खरी शांती आणि एकाग्रता शारीरिक गरजांच्या अखंड तृप्तीने योग्य प्रकारे लाभते. त्यामुळे उर्वेला येथे सेनानी नावाचा एक ग्रस्त राहत होता. सुजाता नावाची त्याची मुलगी होती. सुजाताने एका वटवृक्षाला नवस केला होता आणि तिला मुलगा झाल्यास दरवर्षी तो नवस फेडण्याचा तिने संकल्प केला होता. तिची इच्छा पूर्ण झाल्यावर तिने पन्ना नावाच्या दासीला नवस फेडण्याची जागा तयार करण्यासाठी पाठविले. त्या वटवृक्षाखाली गौतम बसलेला पाहून पन्नास वाटले की तो वृक्ष देवच अवतरला आहे. सुजाता आली आणि स्वतः शिजवलेले अन्न तिने त्या सोन्याच्या पात्रात गौतमाला वाढले. ते पात्र घेऊन तो नदीकाठी गेला. सुपट्टी नावाच्या घाटावर त्याने आंघोळ केली आणि मग तो अन्नाचे भक्षण केले. याप्रमाणे त्याची वैराग्य मार्गाची कसोटी संपली. तपश्चर्या आणि आत्मक्लेश यांच्या गौतमाने त्याग केल्यामुळे त्यांच्या बरोबर असलेले ते 5 तपस्वी त्यांच्यावर रागावले आणि ते तिरस्काराने ते त्यांना सोडून गेले. भगवंतांना वाटलं आपण एवढी तपश्चर्या केली, एवढं प्रयत्न झालो, आपल्या शरीराला एवढ्या यातना दिल्या, म्हणजे आपल्या शरीरावर काहीच नसतं,
दिसण्यावर काहीच नसतं, बुद्धीवर असतं सगळं काही, आपल्या बुद्धिमत्तेवर असं म्हणून मला तेव्हा जाणवलं. म्हणजे मी एवढं केलं तरी मला याच्यात